आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एका महिलेला इच्छुक उमेदवाराला तिकीट नाकारलं गेल्यामुळे या महिलेचा प्रचंड मोठा संताप सुद्धा पाहायला मिळाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आज इच्छुकांनी बरीच मोठी गर्दी केलेली होती। पक्ष कार्यालयांच्या समोर पक्षाने तिकीट न दिल्यामुळे या महिला उमेदवाराच्या अश्रूंचा बांध फुटला। लाडक्या बहिणीला हाच का न्याय असं म्हणत या महिलेनं टाहो फोडला। तर तिकडे जळगाव महानगरपालिकेतलं चित्र सुद्धा काही वेगळं नव्हतं। जळगाव महानगरपालिकेमध्ये एक महिला शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधनं उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक होत्या, पण उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी दिसताच कलाबाई शिरसाट यांचे डोळे पाडावले। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमुळे उमेदवारी नाकारली गेल्याचा आरोप करताना त्यांना अश्रू अनावर झाले आणि पक्षाकडनं न्याय मिळाला नाही तर उपोषण करून आत्मदहन करू असा थेट इशाराच त्यांनी दिलाय। आणि आता ते तर मला काहीतरी वाटतं ना का माझ्या पक्षासाठी, आमच्या समाजासाठी, आमच्या तर अकोला आणि सोलापूरमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारानं हजारो रुपयांची चिल्लर आपल्या सोबत आणली आणि त्यामुळे अर्थातच तिथले जे प्रशासकीय